दे तुझ्याकडे चॉकलेट दे चॉकलेट मला दे ना चॉकलेट. अरे वा 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 थँक्यू. काय रे येत मला थँक्यू. इकडे एक दे अजून. दे ना दे दे एक दे ना थँक्यू. आणि मला हे यांना दिलं पण मला कोण देईल चल थँक्यू. तर आता आपण चाललेलो आहेत केळुंगणच्या वृद्धाश्रमात. तिथल्या आजी आजोबांना भेटायला. कुठला विट्याचा धबधबा आहे रस्त्यात लागला मध्ये आम्हाला. या धबधब्यावरती थांब. चला तर आपण उतरलेलो आहोत खाली. बाबा हे बाबा नाही 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 बी कपडे नाही ना तिकडे जायचंय आपल्याला आश्रमात. आणि कुठे भिजतात. बाबांचं चालू आहे फोटोशूट. चला इकडे बघ इकडे. हाय बोल हाय हाय. बाय बोल बाय नको बोलो. बाय मी जातो चालले पडल बर का. शेवाळे बघ चालू येतो तुला. आता या इकडे याला घ्या. कॅमेरा घे आपल्याकडे ओरडल्यावर जास्त मजा आहे. ए केवढा मागं ओलं झालंय सगळं. शेवाळलेलं आहे खूप इथे खाली. त्याच्यामुळे यायचं का पुढे यायचं. इथे जाऊ ना. चल तू चल जास्त ओलं नको हो पण इथेच थांब. कपडे नाही आणलेले आपण. पाणी जास्त पडतंय. असं वाटतं कपडे आणायला पाहिजे होते आम्ही. हा खरंच ना. कपडे आली असतं दिसलं तरी आला. हा हा आता हाईट वाढली मम्मी तुझी. तुम्ही आले होते ना. आम्ही आलो एकटेच मी आले. तुम्ही कुठेच होते आले. तू एकटी झाली तू. नाही एकटे कोणतरी होतं माझं त्यांचे. नाही नाही पप्पा चालले का अंबिका प्रसाद राजू. हा पैसे काय काय मम्मीला पाठव. मम्मीला कसं एवढं मागू. मी उतरते. असे पेढे बनवत आहे. काय रे दादा त्या दादाला बोलव ना. काय रे काय पाहिजे. हा 95 वर्ष झाले त्यांना. म्हणजे त्यांचे आजोबा किंवा वडील तेव्हापासून चालू आहे. अरे वा चला मस्त होती. येतो. हे बघा आम्ही पेड्यांच्या जागी डायरेक्ट कढईतला गरम गरम पेढा घेतला. पोहोचलेलो आहे आपण वृद्धाश्रमामध्ये. कैलासवासी नानासाहेब केळुंगण. बरीच मोठी रे. मॅडमची इच्छा होती वृद्धाश्रमाला जायची. भेट द्यायची. आम्ही दोघं आमच्याबरोबर आमचे चुलते काकू नंतर मुलगा सोनबाई सगळे गेलो होतो. तिथं बघून खूपच छान वाटलं. तिथलं वातावरण तिथली व्यवस्था पण चांगली होती आणि आनंदाने लोक राहतात तिथं. नाही आपल्या परत एवढं यायचं.
चिकन थाली, आलू वडी, कोथिंबीर वडी, मासवडी. व्हेज व्हेज मासवडी आहे ना, मासवडी थाली मिळते. तुम्ही पिठलं खा, आम्ही चिकन खातो. आता आपण जेवण करणार आहे हॉटेल रंधा. हॉटेल रंधा इकडे उजव्या बाजूला रंधा फॉल. थोडा जाऊ आपण आधी पेट पूजा. इथे आम्ही जेवलोय हॉटेल रंधामध्ये. पेटपूजा झाली आहे. एवढं ऊन आहे पण तरी आता रंधा फॉलला जाऊन पाहू पाणी आहे का नाही. इकडे समोर वॉटरफॉल. तिकडे आपला फोटो काढत आहे का? कपडे नाही आणलेले. सुकून जाऊ जाताना. इथपर्यंत जाऊ शकतो. नाही नाही भिजू आणि सुकू. इथे किती ऊन आहे लगेच सुकून जाऊ. कुठपर्यंत बी जायचं? पूर्ण भिजायचं प्लीज. हां भिजायचं का सांगा? मला गाडी चालवायला लागेल. सुकू ना आपण. मी नाही जाऊ शकत. कसं काय? माझे कपडे सगळे ओले राहतात. अहो होऊ दे ना. नाही तसं काय. विचार बरं आत्यांना. विचारा ना आत्यांना. आत्या हे विचारताय भिजायचं का? आत्या हे बघा काय म्हणताय भिजायचं का? कपडे नाही आणलेले पण सुकू ना आपण. मला गाडीच चालवायची. खूप लांब आलो इथून आणि हे पाणी स्थिर वाटतंय पण इकडे खाली बघा किती प्रेशर आहे. खूप प्रेशर आहे. प्रेशरने आम्ही मागे जातोय. दुधासारखं पाणी बघा. दुधासारखं पाणी. प्रेशर आहे. बरंच प्रेशर आहे. असं आडवं चालतोय आम्ही. क्रॅब वॉक खेकडासारखं. थांबा यांना जाऊ द्या. तुम्ही जा 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 त्यांना जाऊ द्या. चल चल ते मंदिर आहे आणि इकडे रंधा फॉल बघायला चाललो आम्ही. इकडे बोटिंग पण आहे बघ. बोट दिसते मला. आहे आमच्या लग्नाचा नारळ. तो पण आम्ही सोडतोय. आणि आणि हे आहेत आमच्या डोक्याला बांधलेल्या आम्ही त्या मुंडावळ्या. सोडा. थकलो ह्याचा वरती चढून. जाऊ परत. मम्मी पप्पा कुठे दिसत नाही मला. कॉल कर त्यांना. थकले ना.